नमस्कार, मी मोहिनी सोनार. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत हार्निया, लठ्ठपणा आणि यावरील अत्याधुनिक उपचार या विषयावर. आणि यावरच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे डॉक्टर जयश्री तोडकर. आपण डॉक्टरांचं स्वागत करूया. मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्ते. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टर मॅडमची थोडक्यात ओळख करून घेऊया. तर डॉक्टर जयश्री तोडकर या आशिया खंडातील पहिल्या महिला बॅरिएट्रिक सर्जन असून त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या निष्णात लेप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन आहेत. त्यांच्या 25 वर्षांहून जास्त सर्जिकल कार्यकालामध्ये त्यांनी 1 लाखाहून जास्त ऑपरेशन्स यशस्वी केली आहेत आणि विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्जिकल संस्थांच्या महत्त्वाच्या पदांवर ते आज कार्यरत आहेत. तसंच 8500हून जास्त बॅरिएट्रिक सर्जरी, 15000हून जास्त सर्जनचे प्रशिक्षण यासह अमेरिकन डायबिटिक असोसिएशनकडून डायबिटीसवर मात करण्याची शस्त्रक्रिया या विषयावर झालेला गौरव यासह जागतिक पातळीवर लठ्ठपणा आणि डायबिटीस या विषयावर मूलभूत संशोधनासाठी मिळालेली अवॉर्ड्स, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेसचे आयोजन या काही महत्त्वाच्या नोंदी त्यांच्या नावावर जमा आहेत. तर 2005 साली 46 हार्निया ऑपरेशन्स 10 तासात करण्याचा त्यांचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आज सुद्धा विक्रम जो आहे तो अबाधित आहे. आणि महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या नेतृत्वाखाली ओबेसिटी टास्क फोर्स 2016 साली स्थापन केली आहे आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून त्या फाईट चाइल्डहुड ओबेसिटी कॅम्पेन चालवत असून त्यांनी आजपर्यंत लोक शिक्षणासाठी 500हून अधिक कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा घेतल्यात. तर अशाच या डॉक्टरांची आपण आज चर्चा करणार आहोत. तर मॅम, आपला आजचा विषय आहे लठ्ठपणा आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार आणि यासह हार्निया सुद्धा. तर आपण पाहतो सध्या लठ्ठपणा जो आहे तो अनेकांमध्ये दिसून येत असतो. हा एक आजार आहे, हे आता संशोधनातून सिद्ध झालंय. नेमका लठ्ठपणा हा जो आजार आहे त्याच्यावर उपचार पद्धती आता अनेक निघाल्या आहेत, मात्र तरी सुद्धा अनेकांमध्ये तो आजार होतो आणि यामुळे लठ्ठपणामुळे नेमके वेगवेगळे आजार सुद्धा होऊ शकतात. तर आजार नेमके कोणते आहेत, आपण काय सांगाल? लठ्ठपणा हा स्वतः एक मोठा आजार असून त्याच्यामधून निर्माण होणाऱ्या मोठ्या आजारांची संख्या किंवा गंभीर आजारांची संख्या ही 100हून जास्त आहे. त्यात अर्थातच डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, किडनीचे आजार, वंध्यत्व, नपुसकत्व. इथे आपण काही पेशंटचे फोटो बघू शकाल शेजारी, जिथे आपल्या लक्षात येईल की व्हेरिकोज व्हेन्स, मोठे मोठे हार्निया, नपुसकत्व, वंध्यत्व, जॉईंट खराब होणं किंवा सांध्यांमुळे न चालता येणं, पाठीच्या कण्यावर येणारा दाब, अनेक पद्धतीचे हार्टवर येणारे प्रेशर, घोरण्यासारखा मोठा आजार, ब्लड प्रेशर, डायबिटीज, हे अनेक पद्धतीचे विविध आजार ह्यांची एक जननी म्हणून लठ्ठपणाकडे बघितलं जातं. आणि लठ्ठपणाचा जो उपचार आहे त्याचा विचार करत असताना जितकं महत्त्व डाएट आणि एक्झरसाईजचं आहे, तितकंच महत्त्व त्याच्या शरीरामध्ये तुमच्या जे घटक लठ्ठपणाकडे नेण्याला कारणीभूत असतात त्या एन्झाईम्सचा इम्बॅलन्ससुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की अनेक वेळेला लठ्ठपणाच्या आजारामध्ये काही लोकांना आहारामधले आणि व्यायामामधले नियमितता सांभाळून लठ्ठपणावर मात करता येऊ शकते, पण अनेक वेळेला ती करता येणं शक्य नसतं किंवा रिबाउंड्स इफेक्ट येतो. तर असे जेव्हा इफेक्ट येत असतात, रिबाउंड्स, किंवा ज्या वेळेला तुमचा लठ्ठपणा हा बॉडी मास इंडेक्स 32च्या पुढे ओलांडून पुढे जातो, त्यावेळेला आपल्याला आतली जी मेटाबॉलिक सिस्टीम आहे ती चांगली करण्यासाठी एन्झाईम्समधला इम्बॅलन्स दूर करणं आवश्यक असतं. आणि यासाठी जे अत्याधुनिक उपचार आहेत त्यामध्ये काही औषधांच्या सोबतीनं काही ऑपरेशन्स ही अत्यंत प्रभावी उपचार म्हणून गणली गेलेली आहेत. तर तुम्ही म्हणालात ऑपरेशन्स ही जे उपचार आहेत ते अत्याधुनिक यामध्ये उपलब्ध आहेत. तर नेमके ते ट्रीटमेंट ती नेमकी कशी आहे, यामध्ये आपण सुरुवातीलाच उल्लेख केला बॅरिएट्रिक सर्जरी, तर ती नेमकी कशी आहे त्या संदर्भात काय सांगाल? ही जी ऑपरेशन्स आहेत, ही ऑपरेशन्स याच्यामध्ये अनेक लोकांचा समज असतो की आम्ही फॅट काढून टाकतो. तर या ऑपरेशनमध्ये एक कणाचंही फॅट काढलं जात नाही. ह्या ऑपरेशन्सचा जो मूलभूत फंडामेंटल क्रायटेरिया आहे तो म्हणजे की शरीरामध्ये पचनाची क्रिया आणि चयापचयाची क्रिया ही जिथे इम्बॅलन्स झालेली आहे आणि ज्याच्यामुळे एन्झाईम्सचा इम्बॅलन्स हा तुम्हाला कॅलरी साठवण्याकडे नेतो आणि कॅलरी वापरण्यापासून वंचित ठेवतो, ती जी झालेली इम्बॅलन्स आहे ही आपल्याला कव्हर करायची असते. हे ऑपरेशन्स आपण इथे शेजारी बघू शकता, स्लाइड्समध्ये तुम्हाला दिसू शकेल की या ऑपरेशन्समध्ये दुर्बिणीतनं आम्ही पोटात जातो. वेगवेगळ्या 19 पद्धतीचे ऑपरेशन्स आहेत. त्यातल्या काही ऑपरेशन्समध्ये जठराच्या भोवती एक
बांगडीसारखा इम्प्लांट बसवला जातो, जेणेकरून तुमचं खाणं कमी कमी होत जातं आणि एका पद्धतीनं तुमचं फॅट हे मोबिलाइज करायला मदत होते. ओके. दुसऱ्या पद्धतीचं जे ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये जठराचा काही विशिष्ट भाग आपण काढून टाकतो, ज्या भागामधून साठवणुकीचे एन्झाईम्स हे अत्यंत तीव्र प्रमाणात निर्माण होत असतात आणि वापरण्याचे एन्झाईम्स त्यामुळे अत्यंत इनइफेक्टिव्ह होतात. या ऑपरेशन्समध्ये अर्थातच साठवण्याच्या एन्झाईम्सचं प्रमाण कमी झाल्यामुळे वापरण्याची एन्झाईम्स ही अत्यंत चांगली ॲक्टिवेट होऊन अतिशय प्रभावी पद्धतीनं वजन कमी होतं. अच्छा. तर तिसऱ्या पद्धतीचं एक ऑपरेशन आहे ज्याला आम्ही बायपास म्हणतो, की जठराचं 2 तुकड्यांमध्ये 2 पॉकेट्स केले जातात आणि लहान पॉकेट जे वरचं आहे ते खाली लहान आतड्याच्या काही विशिष्ट भागाला जोडलं जातं. या तिन्हीपैकी कुठलंही ऑपरेशन केलं तरीसुद्धा आपल्याला योग्य तो परिणाम बघायला मिळतो. आणि परिणाम जेव्हा आपण बोलतो वैज्ञानिक भाषेमध्ये तेव्हा त्या मोजण्याची काही परिमाणं असतात. त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं म्हणजे की वजन अतिशय चांगल्या पद्धतीनं सायंटिफिकली कमी होतं, बोजा कमी होतो आणि ती कॅलरी तुमच्या बॉडीला वापरायला उपलब्ध होते, जेणेकरून बोजाचं कन्व्हर्जन हे तुमच्या ताकदीमध्ये होतं. अर्थातच पेशंट अतिशय कमी खाऊन अतिशय खुश असतो आणि त्याची एकंदर स्टॅमिना, त्याची परफॉर्मन्स ॲक्टिव्हिटी, एफिशियन्सी ही अतिशय चांगली वाढलेली असते. इथे आपण त्यासोबतीनं अनेक लोकांचे फोटो बघू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की लठ्ठपणाच्या ऑपरेशन करण्याच्या आधीचे फोटो आणि नंतरचे फोटो ह्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं फरक पडलेला आहे. BP कंट्रोलमध्ये येतं. अर्थातच हार्टला योग्य पद्धतीनं वजन मिळाल्यामुळे ते योग्य पद्धतीच्या कामात येतं. हार्टची थकणं आणि फटीग कमी होतं. हीच अवस्था सांध्यांची होते, ज्याच्यामुळे तुमचे सांधे अतिशय चांगल्या पद्धतीनं कामाला लागतात, त्याच्यावरचा तणाव दूर होतो आणि त्याची झीज जी आहे ती कमी होऊन जाते. याच पद्धतीनं डायबिटीससारखा मोठा आजार पण या ऑपरेशन्सनी कंट्रोल होऊ शकतो. इन्शुलिन निघून जाण्याचं प्रमाण या ऑपरेशन्स नंतर हे 99% पेक्षा जास्त लोकांना अनुभवता येतं. डायबिटीसची औषधं कमी होणं, त्याच्या अनुषंगाने येणारे कॉम्प्लिकेशन्स किंवा दुष्परिणाम कंट्रोलमध्ये येणं किंवा ते रिव्हर्स होणं, किडनी फंक्शन चांगलं होणं, हार्ट फंक्शन चांगलं होणं, थायरॉईडची फंक्शन चांगली होणं, सांध्यांची फंक्शन्स चांगली होणं, पाठीची दुखणी कमी होणं, घोरण्यासारखे आजार किंवा फॅटी लिव्हरचे आजार जे असतात, वंध्यत्व, नपुसकत्व, हे जे तुमच्या केमिस्ट्री बदलल्यामुळे झालेले आजार असतात, हे सगळे आजार ह्या ऑपरेशन्सनी अतिशय चांगल्या पद्धतीनं रिव्हर्स होतात. आणि त्यामुळे ही ऑपरेशन्स ही जेव्हा आपण बॉडी मास इंडेक्स 32 असेल किंवा त्याच्या पुढे असेल, जेव्हा आपण हे पेशंटला करतो त्यावेळेला हे सगळे चांगले अनुभव पेशंट घेऊ शकतो. अच्छा. तर हे होते सगळ्या या ऑपरेशन्सचे परिणाम अतिशय सकारात्मक पद्धतीने तुम्ही हे सांगितलंय. दरम्यान आपण पाहतो की हार्निया हा अतिशय कॉमन आजार आहे आणि साधारणतः लठ्ठ माणसांमध्ये हा सगळ्यात जास्त दिसून येतो. तर नेमका हार्निया आणि लठ्ठपणाचा काय संबंध आहे, काय सांगाल? काही स्लाइड्समध्ये आपण बघू शकाल की हर्निया हा आजार जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पोट जे आपलं असतं त्या पोटाचे जे वेगवेगळे लेयर्स आहेत, भिंतीचे, संरक्षक भिंत आहे, आत अवयव आहेत पोकळीमध्ये आणि त्याला भिंत एक आहे. ह्या भिंतीमधनं वेगवेगळे जी होल्स आहेत ती होल्स तुमची जेव्हा मोठी व्हायला लागतात आणि त्याच्यामधनं आतले अवयव बाहेर येतात त्यावेळेला त्याला हर्निया म्हटलं जातं. इथे आपण एका स्लाइडमध्ये बघू शकता की आतडं हे त्या भोकांमधनं बाहेर आलेलं आहे आणि जर ह्याची ट्रीटमेंट केली गेली नाही तर ती आतडी निळी काळी पडू शकतात, गँग्रीन होऊ शकतं. अर्थातच हर्नियाच्या ऑपरेशन्समध्ये ही आतडी पूर्ववत मागे ढकलून तिथे एक जाळी बसवणं अपेक्षित असतं, जेणेकरून तुमचा हा हर्नियाचा आजार पुन्हा उद्भवणार नाही. आता जेव्हा आपण ही हर्नियाची कंडिशन आणि त्याची ट्रीटमेंट याबद्दल बोललो त्यावेळी ह्याच्यामध्ये असलेलं ओबेसिटीचं योगदान समजून घेणं आवश्यक आहे. जसं तुमचं पोट मोठं होत जातं तसं सर्व डायमेन्शन्समध्ये त्याचा ताण तयार होतो आणि आपलं पोट म्हणजे एक पोतं आहे असं समजा आणि आतमध्ये जर आपण त्याच्या कपॅसिटीपेक्षा जास्त गोष्टी फिल केल्या तर ऑटोमॅटिकली तिथे भोकं तयार होतात आणि त्यातनं आतील गोष्टी बाहेर यायला लागतात. तर ओबेसिटी ज्या वेळेला पेशंटला असते त्यावेळेला हर्निया होण्याचं प्रमाण हे जवळजवळ 25 पटीनं वाढतं
आणि ही जी वाढलेली गती असते ती गती जर तुम्ही फक्त हर्नियाचं ऑपरेशन केलं आणि तिथे जाळी बसवली तर त्याच्या प्रेशरवर जर तुम्ही ट्रीटमेंट दिल्या नाहीत तर पुन्हा हे हर्निया वेगळ्या ठिकाणी होतात. जसं आपण एका मगाच्या स्लाइडमध्ये बघितलं की जसं तो नाभीमधून होतो किंवा जांघेमध्ये होतो तसाच तो छातीच्या पटलामध्ये होऊ शकतो, पाठीमागे होऊ शकतो, साईडला होऊ शकतो. हा जो सगळ्या दिशेने होणारा ताण आहे हा जर ताण कंट्रोल केला नाही आणि फक्त हर्नियाला जाळी बसवली तर ओबेसिटीमुळे तो हर्निया आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी होतो. तर ऑफकोर्स आपल्याला ह्या ट्रीटमेंट जेव्हा एकत्र देत असतो, आपण एक पेशंट मोठी मगाशी बघितली की ह्यूज पेशंट होती आणि तिला 3 पद्धतीचे मोठे हर्निया होते. अर्थातच नुसत्या हर्नियाची ट्रीटमेंट त्यांच्यामध्ये इनकम्प्लीट होते. अशा वेळेला जर आपण बेरिएट्रिक सर्जरी आणि हर्निया हे दोन्ही ऑपरेशन्स एका वेळी केली तर त्यांचं एक कंप्लीट सोल्युशन पेशंटला मिळू शकतं आणि पेशंट अतिशय आनंदाने ह्या आजारांपासून कायमचा बाहेर येऊ शकतो. नक्कीच. तर या आजारांपासून तो पेशंट अगदी आनंदात बाहेर येऊ शकतो असं मॅडमने सांगितलं आहे. आणि अशाच आजारांचं नेमकं निदान काय आहे आणि हे कायमचे बरे होऊ शकतात का हे पण आपण जाणून घेणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा साम टीव्ही. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. तर आपण चर्चा करतोय आज हार्निया, लठ्ठपणा आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर जयश्री तोडकर मॅडम. मॅम, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण विषयावर चर्चा करतोय लठ्ठपणा, हार्निया आणि त्या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण तुमच्याकडून जाणून घेतले. तर आपण मगाशी ब्रेकच्या आधी जाण्याआधी बोललो होतो की हार्निया किंवा लठ्ठपणा हा कायमचा बरा होऊ शकतो का, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नक्कीच दोन्ही आजार हे कायमचे बरे होऊ शकतात. कारण दोन्ही आजारांच्या मागे एक मेकॅनिस्टिक्स जो असतो, जसं की हर्नियामध्ये आपण बघितलं की ते होल कम्प्लिटली कव्हर होणं आवश्यक आहे, त्याची जर योग्य पद्धतीनं काळजी घेतली आणि त्याचवेळी त्याचं कारणीभूत जे काही फॅक्टर्स आहेत त्यांची पण काळजी घेतली तर ऑटोमॅटिकली हे दोन्ही आजार तुम्ही नक्कीच कायमचे बरे करू शकाल. आता ज्यावेळी आपण ओबेसिटीबद्दल बोलतो त्यावेळेला त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे फॅक्टर असतात. त्यातला एक फॅक्टर आहे की तुमचं खाणं पिणं, आहारामध्ये किती कॅलरी घेतात ते. दुसरा फॅक्टर आहे की तुम्ही स्वतःहून किती पद्धतीचा व्यायाम करून नियमितपणाने ते कॅलरी जाळण्यासाठी मदत करत आहात स्वतःला. आणि तिसरा जो फॅक्टर आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की तुमची बॉडी कशी पद्धतीनं ॲक्ट होत आहे. कारण पहिल्या दोन्ही फॅक्टर कितीही चांगले केले तरी सगळ्यांचे रिस्पॉन्स सारखे नसतात. कारण ह्याला कारणीभूत आपली 70% जास्त इम्पॅक्ट हा तुमच्या मेटाबॉलिक एन्झाईम्सचा असतो, जे तुमच्या पचन संस्थेमधनं बाहेर पडत असतात. ज्या वेळेला बॉडी मास इंडेक्स हा 30च्या पुढे जायला लागतो त्यावेळेला हा इम्बॅलन्स एन्झाईममधला हा जास्त वाईड व्हायला लागतो. जितका हा फारकत त्याची जास्त होईल तितके तुमचे अटेम्प्ट्स तुम्हाला कमी यश देतील. त्यामुळे ज्या वेळेला तुमचं वजन वाढत चाललेलं आहे, ज्या वेळेला तुम्हाला आपण मगाशी डिस्क्राईब केल्यापैकी कुठलेही आजार आहेत किंवा ज्या वेळेला तुमच्या अटेम्प्ट्स नंतरसुद्धा वजन वाढतच जातं आहे किंवा कमी होऊन पुन्हा वाढतं आहे, अशा पद्धतीच्या घटना घडतात, त्या वेळेला बेरिएट्रिक सर्जरी हा अतिशय उत्तम उपाय आहे. जेणेकरून तुम्ही बॉडीच्या ज्या मेटाबॉलिक सिस्टीममधल्या डिफेक्ट्स आहेत ह्या कव्हर करू शकता आणि जी बॉडी रिस्पॉन्स देणारी कमी होती ती बॉडी तुमच्या सर्व प्रयत्नांना चांगली रिस्पॉन्स देणारी होते. आणि अशा पद्धतीनं अनेक आजारही चांगले होतात, कॉन्फिडन्स वाढतो, तुमच्या पुढे येणाऱ्या संधी वेगळ्या होतात, तुमच्या आयुष्यात येणारी माणसं ही जास्त पॉझिटिव्ह येऊ शकतात. आणि जे काही लठ्ठ लोकांना एक लेबल मिळालेलं असतं की आळशी आहे किंवा खादाड आहे, ही खरं म्हणजे त्यांची चूक नसते, परंतु हा जो बॉडीच्या कंपल्शनमुळे आलेला त्यांना लेबलिंग असतं त्यातनं पण तुम्ही चांगलं बाहेर येऊ शकता. नक्कीच. तर अति लठ्ठ असणारे लोकसुद्धा जे आहे ते बारीक होऊ शकतात आणि अतिशय आनंदी जीवन ते जगू शकतात. दरम्यान आपण पाहतोय हार्निया आणि लठ्ठपणा यांचा एकमेकांशी संबंध काय हे आपण पाहिलं. मात्र या दोघांवर एकत्र ट्रीटमेंट होऊ शकते की वेगवेगळी ट्रीटमेंट यावर करावी लागते? ज्या वेळेला लठ्ठ माणसं आमच्याकडे हार्निया घेऊन येतात त्यावेळेला आम्ही त्यांचा पहिल्यांदा बॉडी मास इंडेक्स बघतो. ज्या वेळेला तुमचं पोट मोठं आहे, सर्वसाधारण बायकांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि माणसांमध्ये 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त असं मोठं पोट असतं आणि हर्निया असतो, त्यावेळेला आतलं प्रेशर कमी करणं खूप महत्त्वाचं असतं. ही दोन्ही ऑपरेशन एका वेळी घडू शकतात, एका सिटिंगमध्ये एका भुलेखाली होऊ शकतात आणि त्याची कॉमन पद्धतीची काळजी असते जी घेतल्यानंतर पुन्हा हर्निया पण होत नाही आणि पुन्हा लठ्ठपणाकडे पण माणसं जात नाहीत.
अनेक पद्धतीची ऑपरेशन्स आहेत जी तुम्ही एका वेळी करून हे दोन्ही फायदे पेशंटला देऊ शकता. नक्कीच. तर असे काही पेशंट्स आपल्याकडे आहेत का ज्यांचे अनुभव तुम्ही सांगाल, असे अनुभव शेअर करा प्रेक्षक. असे मी म्हणेन आजपर्यंत जी आम्ही एक 8,500 पेक्षा जास्त बेरिएट्रिकची ऑपरेशन्स केली त्याच्यामध्ये जवळजवळ 60% लोकांना सायमल्टेनियसली हर्निया पण होता आणि तो पण त्याच वेळेला कव्हर केला गेला. ते ऑपरेशन पण त्याच ऑपरेशनमध्ये केलं गेलं. एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला तुमचं पोट मोठं असतं आणि आतलं प्रेशर जास्त असतं त्यावेळी मगाशी आपण बघितलं की नुसती जाळी बसवून उपयोग नाही. ते प्रेशरही जेव्हा तुम्ही कमी करता तेव्हा ते जाळीचं आयुष्य वाढतं आणि पुन्हा हर्निया होण्याची चान्सेस कमी असतात. ही माणसं एकदा दोन्ही ऑपरेशन्स एकत्र केली की सगळ्या पद्धतीची योगासनं, सगळ्या पद्धतीचे व्यायाम हे करण्यासाठी फिट होऊ शकतात. आणि ऑफकोर्स पेन फ्री जर तुमचं वेदनारहित तुमचं आयुष्य झालं तर तुम्ही करू शकणाऱ्या कामांची संख्या जगामध्ये अनेक आहे. नक्कीच. आपल्या हॉस्पिटलमध्ये नेमकी कशा प्रकारे ट्रीटमेंट रुग्णांवर केली जाते, म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कशा पद्धतीने आपण त्यांच्यावर उपचार करतो, काय सांगा? पेशंट आल्यानंतर पेशंटचं पहिल्यांदा बॉडी मास इंडेक्स बघितला जातो. काही मशीन्सद्वारा बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस बघितलं जातं. काही लक्षणांमधनं त्यांचा आजार किती थ्रेटनिंग आहे ते ठरवलं जातं. फॉर एक्झाम्पल जर तुमची मान काळी असेल किंवा तुम्हाला चामखिळी असतील, तुमचं पोट मोठं असेल, तुम्हाला एक पद्धतीचा असा थकवा किंवा फटीग असेल तर त्या अनुषंगाने तुमच्या तपासण्या केल्या जातात. आणि तुमचा जर बॉडी मास इंडेक्स 30च्या आत असेल तर तुमचं वजन कमी करण्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट दिल्या जातात. 32च्या पुढे बॉडी मास इंडेक्स असेल तर तुम्ही ऑपरेशनसाठी योग्य आहात का किंवा तुम्हाला त्याच्यासाठी फिटनेस आहे का, त्याच्या अनुषंगाने तुमचे आणखीन काही आजार आहेत का ह्याच्या व्यवस्थित तपासण्या केल्या जातात. आणि ऑफकोर्स एकदा ट्रीटमेंट केली की त्यानुसार कंप्लीट पुढचे 5 वर्ष पेशंट आमच्या अखत्यारीत असतो की आमच्या सुपरविजनखाली त्यांना सर्व पद्धतीचं गायडन्स दिला जातो जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असलेले एम्स आणि गोल्स हे गाठता यायला हवेत. कारण कुणाला तरी डान्स करायचा असतो, कुणाला तरी ऑफिसर व्हायचं असतं, कुणाला तरी कुबड्या सोडून चालायचं असतं, कुणाला जॉईंट रिप्लेसमेंटचं जॉईंट जास्त काळ टिकावा अशी इच्छा असते, कुणाला म्हणजे नैसर्गिक पालक होण्याची इच्छा असते की बाळाला जन्म द्यावा अशी इच्छा असते. या सर्व पद्धतीच्या ज्या काही अडचणी त्यांना ओबेसिटीमुळे येतात या सगळ्या अडचणी या ऑपरेशन्सनंतर अगदी पाण्यासारख्या डिझॉल्व झालेल्या आम्हाला दिसतात. नक्कीच. तर तुम्ही म्हणालात तसं अनेक गोष्टी करायची इच्छा जी आहे ती आजच्या सगळ्याच वयोगटांमधील लोकांमध्ये असते. जसं आपण तरुणाईचाही उल्लेख यामध्ये केला, यासह म्हाताऱ्या लोकांमध्ये सुद्धा काही जॉईंट्सचा प्रॉब्लेम असेल, काही विषयांसंदर्भातला प्रॉब्लेम असेल. मात्र अशा वेळी रुग्ण जे आहेत ते घाबरतात किंवा जी ट्रीटमेंट तुम्ही करताय त्या संदर्भात ते कम्फर्टेबल नसतात. अशा वेळी काही जी ट्रीटमेंट तुम्ही करता त्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स आलेत का आतापर्यंत? नाही, सुदैवाने ऑपरेशनच्या आधी पेशंटचं कंप्लीट ॲनालिसिस केलं जातं, त्याची ऑप्टिमायझेशन किंवा त्याची तयारी कंप्लीट केली जाते. मिनिमम 3 दिवस किंवा काही अतिलठ्ठ म्हणजे 350 किलोपर्यंतच्या पेशंटला मी ऑपरेट केलेलं आहे. तर त्या पेशंटमध्ये 3 महिन्यापर्यंत इथपर्यंत आम्ही आधी तयारी केलेली आहे. त्यांच्या सेफ्टी झोनमध्ये नेऊन त्यांना ऑपरेशन्स केलेली आहेत. सुदैवाने ही ऑपरेशन्स दुर्बिणीतनं आहेत, त्यामुळे पेशंटला ज्या दिवशी ऑपरेशन होईल त्या दिवशी संध्याकाळी पेशंट चालायला लागतो. 24 तास ऑब्झर्वेशनला ॲडमिट करून पेशंटला नंतर डिस्चार्ज केलं जातं. ह्याच्यामध्ये कुठली बेड रेस्ट आवश्यक नाही. 5व्या दिवशी पेशंट त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन कंप्लीट कामं करू शकतात. तर ही ऑपरेशन्स टेक्नॉलॉजीच्या साह्याने अतिशय सुलभ झालेली आहेत आणि त्यामुळे पेशंटनी जास्तीत जास्त पद्धतीने याचा फायदा जर लवकरात लवकर वेळेत घेतला तर त्यांचं पुढचं आयुष्य अतिशय वेगानं सुरळीत होऊ शकतं. नक्कीच. तर टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं आपण अगदी लठ्ठतल्या लठ्ठ माणसाला सुद्धा बारीक करू शकतो आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट जयश्री तोडकर यांनी या ठिकाणी सांगितली आहे. आणि अनेक प्रकारचे जे उपाय आहेत, जे ट्रीटमेंट्स आहेत ते त्यांनी या ठिकाणी सांगितले आहेत. दरम्यान आपण आज पाहिलं की हार्निया आणि लठ्ठपणा हा जो आजार आहे तो कम्प्लिटली बरा होऊ शकतो आणि या संदर्भातल्या ट्रीटमेंट जे आहेत ते आपण एकत्र सुद्धा करू शकतो.
आणि जर तुम्हाला असेच काही प्रॉब्लेम्स असतील, असे काही लठ्ठपणा किंवा हार्नियाचा तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि जयश्री तोडकर यांच्याकडून काही मार्गदर्शन त्या संदर्भात घेऊ शकतात. आणि यासह या कार्यक्रमात आता आपण इथेच थांबतोय. मॅम, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तोपर्यंत नमस्कार. नमस्ते.